तर हॅलो मित्रांनो, आज आलता आपल्या दोस्ताचा फोन की लवकरात लवकर कॉलेजला म्हणून निघलो आणि कॉलेजला आलो तर बघतो तर काय अशीच बसलेली यार. काय डोक्याला ताण आहे, क्लास नाही, काय नाही, काय नाही. मग आमच्या तेवढ्यात प्रशांत भाऊ पण आले. प्रशांत भाऊ तर काय IT आले तर काय बघतात तर राठोड साहेब बुलेट घेऊन कॉलेजला प्रदान झालं. तर तेवढ्यात मीटिंग चालू होती, कुठं जायचं चहा प्यायला. म्हणलं चला कॅन्टीनला जाऊ गड्यात जोरात, तारका फडका चाय पिऊ. आणि तेवढ्यात आम्ही चहा आला इथं टेबलला आमच्या आणि सर्वजण चाय पित बसले. तेवढ्यात बघतो तर काय आयला चाय तर चांगला दिसतोय, पण पिऊन बघावं म्हणलं. पिलो तर काहीच त्याच्या आयला साखरच नव्हती या चहामध्ये. साखर तरी टाकत जाय राव. आता साखर नाही तरी आयला कसं काय म्हणलं प्यायले तर. ह्यांच्या गप्पा चालू होत्या फिरायला जायच्या. कुठं जायचं, कुठं जायचं चला म्हणलं. पण तेवढ्यात आला आमचा दोस्त गावाकडून आलता मस्तपैकी मटणाची भाजी आणि भाकरी घेऊन. आणि दीपक सर पण मस्तपैकी आलते कॉलेजला. मग काय आम्ही बघितलं भाकरी मस्त बाजरीच्या भाकरी, चिकनची भाजी मस्तपैकी. आणि आणि बघतोच काय तर अरे इकडं मागं मस्तपैकी बघत होतो, पण काय पुरी बघूच द्या ना मागे. जाऊ द्या म्हणलं, अरे काय बघायचं नशिबातच नाही, चला म्हणलं फिरायला जाऊ. तेवढ्यात आमची टोळी मग काढली एक मस्त भटकंती. भटकंती करताना दीपक साहेब आम्हाला लेडी करायला. आणि मग काय मस्त व्यवस्था घेतलं मस्तपैकी. आणि जे पण कोणी युनिव्हर्सिटीमध्ये असेल ते सांगू शकेल काय कुठली प्लेस आहे. आम्ही या प्लेसचा खूपच आनंद घेतला आणि सर्वांनी इकडं तिकडं फिरून आपले आपले फोटो वगैरे शूट केले. आणि थोड्या वेळ इकडे तिकडे फिरलो आणि निघालो आम्ही वापस. तर सगळ्या गँगला म्हणलं चला. तर आम्ही सगळे घरी निघलोत, पण ह्यो माणूस का मागं राहिला कळालंच नाही. मग शेवटी ह्याला पण घेऊन गेलो. तर ब्लॉग आवडला असेल मित्रांनो, नक्की फॉलो करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.